नमस्कार. सुजन संगोपनमध्ये आपले स्वागत आहे. बाळाला आहार पौष्टिक देणं गरजेचं असतं हे आपल्याला माहिती आहे, परंतु नियमितपणे आहारात कोणकोणते पदार्थ देणं गरजेचं आहे, किती प्रमाणात देणं गरजेचं आहे, त्याचे काय फायदे होतात, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया. सुजन संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सुजन संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. दूध व दुग्धजन्य पदार्थ. दूध, दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतात. दूध, दही, पनीर, लोणी, तूप, दुधाची साय यांचा समावेश वेगवेगळ्या पदार्थांमधून आहारामध्ये करा. सुदृढ शरीर व उत्तम मेंदूच्या वाढीसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांचा फायदा होतो. आपला मेंदू 60% फॅटपासून बनलेला असतो, त्यामुळे आहारात तूप, लोणी, दही या पदार्थांचा फायदा होतो. दुधापेक्षा दही पौष्टिक आणि अधिक पोषण तत्व देणारं आहे. दही पचन सुधारण्यासाठी, कॅल्शियम, गुड बॅक्टेरिया पोटामध्ये वाढण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच नियमितपणे दही घेतल्याने शरीरामध्ये थंडावा राहतो, प्रतिकारशक्ती उत्तम वाढते. 800 ग्रॅम दुधामध्ये 100 ग्रॅम मिळणारी पोषण तत्व 100 ग्रॅम दह्यामधून मिळू शकतात. ड्रायफ्रूट. मुलांच्या आहारात शेंगदाणे, खजूर, मनुके, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा समावेश करावा. लहान मुलांच्या मेंदूच्या उत्तम वाढीसाठी, हृदय, किडनी, यकृत, रक्तवाढीसाठी ड्रायफ्रूट मदत करतात. कमी आहारात भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी ड्रायफ्रूटचा उपयोग होतो. तसेच केशर, मध, जायफळ, विलायची यांचाही आहारामध्ये वापर नक्की करा. त्यामुळेही भरपूर सारे विटॅमिन्स, मिनरल्स आणि पोषण तत्व बाळाला मिळायला मदत होते. धान्य. गहू, ज्वारी, नाचणी, तांदूळ, बाजरी व त्या प्रदेशात पिकवली जाणारी धान्य लहान मुलांच्या आहारात समाविष्ट करा. धान्यातून कार्बोहायड्रेट मिळतात. पोटभरीचा आहार धान्यापासून बनलेल्या पदार्थांमधून मिळतो. पोळी, भाकरी, भात, खीर, लापशी, उपमा, खिचडी असे पदार्थ धान्यांपासून बनवता येतात. कडधान्य. कडधान्यांपासून बनवलेल्या डाळी किंवा कडधान्ये भिजवून मोड आणून त्यांची उसळ लहान मुलांच्या आहारात दिल्याने भरपूर प्रोटीन मिळतं. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पोषण तत्व भरपूर पटीने वाढतात. मूग, मटकी, वाटाणा, हरभरा, सोयाबीन, हुलगा, मसूर अशी कडधान्य मोड आणून आहारामध्ये उसळ, भाजी, खिचडी, कटलेट, पॅनकेक, डोसे अशा स्वरूपामध्ये देता येतात. डाळी. डाळी प्रोटीनचा स्रोत आहेत. शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारी प्रोटीन डाळी आणि कडधान्यांपासून मिळतं. तूर, मूग, मटकी, मसूर, हरभरा, हुलगा या डाळी प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. लहान मुलांच्या आहारात नियमितपणे वरण किंवा खिचडी बनवत असताना डाळींचा समावेश करू शकता. मांस आणि अंडे. चिकन, मटण, मासे, अंडी यांचंही प्रमाण आहारामध्ये समावेश करू शकता. हे पदार्थ प्रोटीन आणि फॅटचा उत्तम स्रोत आहेत. अंडी, मासे, चिकन या पदार्थांमधून भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन मिळतं. अंडी ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रोटीन, कॅल्शियमचे स्रोत आहेत. चिकन, मटण या पदार्थांमधून प्रोटीन, गुड फॅट मिळतं. हे पदार्थ व्यवस्थित शिजवून किंवा त्यांचं सूप आहारामध्ये समाविष्ट करू शकता. फळं ही विटॅमिन्स, मिनरल्स, फायबरचा उत्तम स्रोत असतात. लहान मुलांचं पचन सुधारण्यासाठी, शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळांचा उपयोग होतो. केळी, सफरचंद, किवी, पपई, चिकू, संत्री, मोसंबी, आंबा त्या ऋतूमध्ये मिळणारी नैसर्गिक गोड रसाळ फळं लहान मुलांना देऊ शकता. फळं व्यवस्थित धुवून मगच द्या. फळं नैसर्गिकरित्या पिकवलेली आणि कुठलीही प्रिझर्वेटिव्ह नसलेली असावी याची काळजी घेणं गरजेचं असतं. भाज्या. फळभाज्या, हिरव्या भाज्या या फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्सचा स्रोत आहेत. भाज्यांमधून भरपूर ऊर्जा मिळते. त्यासोबतच पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्थेचे कामही व्यवस्थित चालते. हिरव्या भाज्या जसे की शेपू, मेथी, कोथिंबीर, पुदिना, माठ, पालक, चाकपत, चुका, राजगिरा अशी किंवा त्या प्रदेशात मिळणाऱ्या भाज्या लहान मुलांना देता येतात. भाज्या व्यवस्थित शिजवून धुवून मगच देणं गरजेचं असतं.
भोपळा, बटाटा, भेंडी, मिरची, गाजर, काकडी, बीट, दोडका यांचा आहारात आवर्जून समावेश करा. पोळी, भाकरी किंवा भातासोबत भाज्या द्या किंवा धान्य आणि भाज्यांपासून कटलेट, थालीपीठ, डोसे, पॅनकेक, इडली अशा स्वरूपातही भाज्या देता येतात. लिंबू, कांदा, लसूण, अद्रक यांचाही आहारामध्ये समावेश असायला हवा. पुदिना, कोथिंबीर हे देखील आहारात नियमित दिल्याने फायदा होतो. योग्य प्रमाणात मसाले. पदार्थ अधिक पौष्टिक बनवण्यासाठी पदार्थांना सुगंध आणि चव वाढण्यासाठी मसाल्यांचा वापर होतो. मसाले शरीरात ऊर्जा, उष्णता निर्माण करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. काही मसाले पचनसंस्थेचं काम उत्तम चालण्यासाठी मदत करतात. जिरे, बडीशेप, इलायची, खोबरं, जायफळ, केशर, खसखस, लवंग, दालचिनी, ओवा, हळद अशा मसाल्यांचा आहारात समावेश करू शकता. मसाले योग्य प्रमाणातच असायला हवे म्हणजे शरीरातील उष्णता वाढणार नाही. पाणी. शरीराचे मेटाबॉलिझम व्यवस्थित राहण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी पाणी उपयुक्त ठरतं. शरीरामधील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी पाण्याचा महत्त्वाचा फायदा आहे. त्यामुळे पूरक आहारासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिणंही गरजेचं असतं. लहान बाळाच्या वयानुसार आणि वजनानुसार दिवसभरात किती पाणी प्यायला हवं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजाण संगोपन या चॅनलवर अपलोड केलेला आहे. या सगळ्या पदार्थांसोबतच आहारात मध, गूळ, योग्य प्रमाणात चॉकलेट, जवस, शेंगदाणे, पंपकिन सीड्स, चिया सीड्स, सब्जा, शेंगदाणे, कारळे यांची चटणी, तीळ, धणे हे पदार्थही द्यायला हवे. हे सगळे पदार्थ आलटून पालटून रोजच्या आहारात असावे. सगळे पदार्थ वापरून तयार केलेला आहार रुचकर आणि अधिक पौष्टिक बनतो. मुलं तो आवडीने आणि पोटभरही खातात. सोयीस्कर होण्यासाठी ड्रायफ्रूटची पावडर, मसाल्यांची पावडर, मिश्र धान्यांची भाजणी, मसाल्यांचे वाटण तयार करून ठेवू शकता. म्हणजे प्रत्येक पदार्थात हे सगळे पदार्थ आवर्जून वापरले जातील. लहान मुलांसाठी वेगवेगळे आणि जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ कसे बनवता येतील याचेही रेसिपीचे व्हिडिओ सुजाण संगोपन या चॅनलवर आपण पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता. आपलं बाळ किती खात आहे यापेक्षा किती पौष्टिक खात आहे याची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी सगळे पदार्थ वापरून रुचकर, चविष्ट आणि अधिक पौष्टिक पदार्थ बनवायला हवे म्हणजे बाळाचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी त्याची आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आवडला असेल. सुजाण संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.